यूट्यूबवरती पहिल्यांदाच गाईच्या कवळ्या दुधापासून खरवस बर्फी कशी तयार करायची आज याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. गाईचं पहिलं दूध म्हणजे कवळं दूध घ्यायचं, त्यात कोणत्याही पाण्याचा वापर नाही करायचा आणि ते गाळून घेऊन कुकरला लावायचं. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं, त्याच्यावरती हा डब्बा ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकर थंड झाला की चीक संपूर्ण थंड करून घ्यायचा आणि नंतर तो कट करायचा आणि कट करून त्याला खिसून घ्यायचा. यामध्ये कोणत्याही दुधाचा किंवा पाण्याचा वापर नाही केला, त्याच्यामुळं हा कडक तयार झाला आहे आणि कडक असतानाच तो खिसून घ्यायचा म्हणजे याची वडी छान पडते. आता खिसलेली खरवस मोजून घ्यायची एका वाटीने. 1 वाटी जर खरवस असेल तर पाव वाटी साखर घालायची. आता ही खरवस 1 वाटी आहे, त्याच्यामुळे याच वाटीने मी पाव वाटी साखर घेतली. साखरेऐवजी तुम्ही गूळही वापरू शकता. आता कढईमध्ये 1 चमचा तूप घ्यायचं, त्यात ही खिसून घेतलेली खरवस घालायची. अगदी एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आणि त्यानंतर साखर घालून हे एकत्र मिक्स करून घ्यायचं. पुढच्या 5च मिनिटामध्ये या साखरेला पाणी सुटतं आणि याचा पाक बनायला सुरुवात होते. आता या स्टेजला तुम्हाला जर वेलायची पावडर हवी असेल तर तुम्ही घातली तरीही चालेल, पण नुसती अशीच खूप छान लागते, त्याच्यामुळे यात मी ॲडिशनल काही घालत नाही. पुढच्या 5-6 मिनिटामध्ये साखरेचा पाक तयार व्हायला लागतो. थोडासा चमच्यामध्ये घ्यायचा, तो थंड करून घ्यायचा आणि एकतारी पाक होते की नाही हे चेक करायचं. एकतारी पाक तयार झाली की समजायचं आता आपली ही हाताला पाण्याचा वापर करत हिला हाताने थापून घ्यायची आणि लगेच हिच्या वड्या पाडून घ्यायच्या. थंड झाली की हिच्या वड्या आता याला पळपूटाला मी आधी तेल लावून घेतलं आहे